पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरण आठवतंय। लोहगडावरून ढकलून देण्याचा कट रचल्याचा आरोप असलेली सिया गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। पण आता पुन्हा एकदा सिया हेच नाव चर्चेत आलंय, कारण सिया नाव सांगणाऱ्या एका महिलेनं चक्क एका पोलीस पाटलालाच गंडा घातलाय। पण आता ही सिया नेमकी कोण पाहूयात। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाची नजर इंस्टाग्रामवरील एका जाहिरातीवर पडली। जाहिरात होती ऑनलाईन शेअर ट्रेडिंग मधून कमी वेळात मोठा नफा मिळवून देण्याची। मोठ्या ब्रोकरेज कंपनीसारखं सादरीकरण, आकर्षक परताव्याची आश्वासनं आणि त्याच एका क्लिक पासून सुरू झाला लाखोंच्या फसवणुकीचा खेळ। जाहिरातीवर क्लिक करताच पोलीस पाटलाला व्हॉट्सअॅपवरील एका इन्व्हेस्टमेंट ग्रुपमध्ये जोडण्यात आलं। काही दिवसांनी स्वतःचं नाव सिया सांगणाऱ्या एका महिलेनं त्यांच्याशी संपर्क साधला। तिनं मोबाईलमध्ये एक ट्रेडिंग ॲप डाउनलोड करायला लावलं। सुरुवातीला त्या ॲपवर गुंतवणुकीवर चांगला नफा दिसू लागला। इतकंच नाही तर IPO मध्ये सवलतीच्या दरात शेअर्स मिळतील अशी आमिष देखील दाखवण्यात आली। त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास आणखी वाढत गेला। नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या अवघ्या काही महिन्यात पोलीस पाटलानं टप्प्याटप्प्यानं 56,25,000 रुपये गुंतवले। ॲपवर मात्र वेगळंच चित्र दिसत होतं। त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य वाढत वाढत थेट 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं दाखवलं जात होतं। तक्रारदारालाही वाटलं की आपला आता मोठा फायदा झालेला आहे, पण खरी फसवणूक इथूनच सुरू झाली। तक्रारदारानं पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र 1 रुपयाही खात्यात आला नाही। उलट पैसे काढायचे असतील तर आधी 30 लाख रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट भरा अशी नवीन अट समोर ठेवण्यात आली। तेव्हाच तक्रारदाराला संशय आला। त्यांनी आणखी पैसे भरण्यास नकार दिला आणि त्याच क्षणी समोरच्या व्यक्तींनी संपर्क तोडला। 56 लाख रुपयांसह आरोपी गायब झाले। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या पोलीस पाटलानं पोड पोलीस ठाण्यात धाव घेतली। तक्रारीनंतर पोलिसांनी सिया नाव सांगणाऱ्या महिलेसह इतर अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या प्रकरणात समोर आलेल्या सिया या नावामुळे केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपी सिया गोयलची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। मात्र या दोन्ही प्रकरणांमधील नेमका संबंध काय आहे याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। सायबर गुन्ह्यांमध्ये अशी फसवणूक आता नवी राहिलेली नाहीये। सोशल मीडियावरील जाहिराती, व्हॉट्सअॅप ग्रुप, बनावट ट्रेडिंग ॲप, सुरुवातीला दाखवला जाणारा खोटा नफा आणि शेवटी पैसे काढताना मागितलं जाणारं सिक्युरिटी डिपॉझिट, हीच पद्धत वापरून अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याची प्रकरणं यापूर्वी देखील समोर आलेली आहेत। इंस्टाग्रामवरील एका क्लिकनं सुरू झालेला हा प्रवास आणि तब्बल 56 लाख रुपयांचा गंडा जास्त परताव्याचं आमिष दाखवणाऱ्या ऑनलाईन गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी प्रत्येकानं सावध राहणं गरजेचं आहे। या प्रकरणात सिया नाव सांगणाऱ्या महिलेसह इतर आरोपींचा शोध सुरू असून या फसवणुकीमागचं संपूर्ण रॅकेट उघड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। यावर आपलं मत कमेंट करून नक्की कळवा।